नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। दिनांक 31/12/2025 रोजी दुपारी 2:50 वाजता श्रीरामपूर शहरातील कब्रस्तान परिसरात असलम शबीर शेख उर्फ बंटी जागीरदार यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केला। या घटनेत ते गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्यासोबत असलेले अमीन गुलाब शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नं 1/2026 भारतीय न्यायसंहिता सन 2023 चे कलम 103, 109, 35 तसेच आर्म ऍक्ट कलम 3/25 अंतर्गत 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे। पोलिसांची 3 पथके यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली होती। रात्री उशिरा गुन्ह्यातील 2 आरोपी ताब्यात घेतले आहेत। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून दोन्ही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। आरोपी नामे कृष्णा अरुण शिंगारे वय 23 वर्षे, रवींद्र गौतम निकाळजे वय 23 वर्षे। गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल विचारपूस करण्यात येत आहे। गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठून आणले, गुन्ह्याचा प्लॅन कसा केला, गुन्ह्यामध्ये अन्य कोणी सामील आहेत किंवा कसे व गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय या बाबींचा पोलीस सखोल तपास करीत आहे। घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तसेच सोशल मीडियावर देखील पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कोणीही घटनेसंबंधाने आक्षेपार्ह व आपत्तीजनक पोस्ट शेअर केल्यास वा घटनेबाबत कोणीही चुकीची माहिती प्रसारित केल्यास किंवा अफवा पसरवल्यास त्यांच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। तसेच सध्या श्रीरामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। SRPFच्या 2 कंपन्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।